जय हरी बंधू भगिनींनो, आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये कुमारिकांना भोजन केव्हा दिले जाते, कोणत्या तिथीला दिले जाते, कोणत्या कारणास्तव दिले जाते आणि का दिले जाते. बंधू भगिनींनो, नवरात्रामध्ये आपण 9 दिवस देवीची भक्ती करत असतो आणि या 9 दिवसामध्ये 9 देव्यांचं रूप म्हणून 9 कुमारिकांना भोजन दिले जाते. म्हणजेच की त्या 9 कुमारिकांच्या रूपाने आपल्या घरामध्ये नवदुर्गा येतात आणि त्यांना आपण प्रत्यक्ष जेवायला देतो, त्यांचा मान सन्मान करतो, आदर करतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो. यासाठी नवरात्रामध्ये 9 कुमारिकांना भोजन दिले जाते. आता 9 कुमारिका घ्यायच्या कोणत्या? तर बंधू भगिनींनो, वयाच्या 2 वर्षापासून ते वयाच्या 9 या वर्षापर्यंतच्या ज्या कुमारिका असतात, त्यांच्या मनाला कोणताही विषय वासनेचा स्पर्श झालेला नसतो. त्या मनाने गंगेसारख्या पवित्र असतात. म्हणून आपण 2 ते 9 या वयाच्या कुमारिकांनाच या कुमारिका भोजनासाठी आमंत्रित करायला पाहिजे. आणि या कुमारिकांना आमंत्रित केल्यानंतर त्यांच्यासाठी जे आपण भोजन बनवणार आहोत ते सर्व सात्विक असायला पाहिजे. तर बंधू भगिनींनो, आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये मसाल्याचे पदार्थ वापरतो, कांदा वापरतो, लसूण वापरतो. तर हे जे सर्व पदार्थ आहे हे तामस गुण वाढवणारे पदार्थ आहेत. त्याला तामिक पदार्थ सुद्धा म्हणतात. म्हणून आपण या कुमारिकाच्या भोजनामध्ये कांदा, लसूण, मसाल्याचे पदार्थ वगैरे करणे टाळायला पाहिजे. आणि कांदा, लसूण विरहित जो सात्विक स्वयंपाक आहे, जे सात्विक जेवण आहे, ते जेवण आपण आपल्या कुमारिकांना द्यायला पाहिजे आणि त्यांना संतुष्ट करायला पाहिजे. आणि या नवदुर्गांना म्हणजेच 9 कुमारिकांना आपल्या घरी जेवण दिल्याने आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती प्राप्त होते. आर्थिक संपन्नता मिळते. म्हणजे साक्षात नवदुर्गाच आपल्या घरी येतात आणि जेवण करतात आणि तृप्त होतात. म्हणून आपण नवदुर्गांचं जेवण भोजनाचा कार्यक्रम करायला पाहिजे. आणि हा जो भोजनाचा कार्यक्रम असतो हा बऱ्याच ठिकाणी सप्तमीला किंवा अष्टमीला किंवा नवमीला केला जातो. तर या 3 दिवसांपैकी आपण हे नवकुमारिकांचे भोजन करायला पाहिजे. परंतु त्यातल्या त्यात जर आपला 9 दिवसाचा उपवास असेल तर आपल्या त्या उपवासाचे पारणे आपण नवमीच्या दिवशी सायंकाळी करत असतो. म्हणून जर आपण या कुमारिकांचं भोजन नवमीला जर ठेवलं तर आपल्याला त्या कुमारिकांचं भोजनही त्या दिवशी होईल आणि त्यानंतर आपल्याला आपल्या 9 दिवसाच्या उपवासाचे पारणे सुद्धा करता येतील. म्हणून शक्यतो 9 कुमारिकांना जे भोजन आपण देतो ते जर आपण नवमी या तिथीला दिलं तर माझ्या मते ते जास्त रास्त राहील. तसेच या कुमारिका आल्यानंतर सर्वप्रथम आपण त्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांचे पायांचं स्नान करायला पाहिजे, पाय धुवायला पाहिजे. नंतर त्यांना हळद कुंकू व्हायला पाहिजे, त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांना आपण भोजनासाठी वगैरे बसवू शकतो. यानंतर ह्या ज्या 9 कुमारिका असतात, ह्या 9 कुमारिकांना आपल्याला खुश करायचं असतं. कारण ते शेवटी नवदुर्गेचं रूप असतात. त्या जर आपल्या घरामध्ये खुश झाल्या तर नक्कीच त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आता या मुलींचा जो वयोगट असतो तो 2 ते 9 वयाचा असतो, म्हणजे ते बालिकाच असतात आणि त्यांच्यासाठी आपण त्यांच्या आवडतीचे खेळणे घेऊ शकतो किंवा त्यांना जे आवडेल त्या कुमारिकांना जी वस्तू दिल्यानंतर आनंद होईल अशी वस्तू आपण त्या कुमारिकांना भेट स्वरूप देऊ शकतो. आणि बंधू भगिनींनो, यावर्षी तुम्हाला हे जे नवकुमारिकांचे भोजन करायचे हे अष्टमीला जर करायचे असेल तर अष्टमी ही तिथी यावर्षी 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी येत आहे. आणि नवमी या तिथीला करायचे असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार या दिवशी नवमी येत आहे. त्यामुळे आपण अष्टमी किंवा नवमी या तिथीला या
9 बालिकांना 9 कुमारिकांना भोजन देऊ शकतात. शक्यतो नवमीच्या दिवशी जर दिलं तर मी सांगितलंच की आपण आपल्या उपवासाचे पाळणेसुद्धा नवदुर्गांचं जेवण झाल्यानंतर आपण आपल्या उपवासाचे पाळणेसुद्धा तेव्हाच करू शकतो. म्हणून शक्यतो नवदुर्गांचं पूजन व भोजन हे आपण 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार या दिवशी करावे. बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा. जय हरी बंधू भगिनी.